आपण मार्केटमध्ये हॉटेलमध्ये हलवाईकडून नेहमीच गुलाबजामुन आणतो खातो, पण तेच गुलाबजामुन आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत। आज मी तुम्हाला रव्यापासून छान असे सॉफ्ट नरम आणि टेस्टी असे गुलाबजामुन बनवून दाखवणार आहे। एकदा तुम्ही अशा प्रकारे गुलाबजामुन घरच्या घरी बनवून बघा, तुम्ही बाहेरून गुलाबजामुन आणणंच विसरून जाता। ज्यावेळेस पण तुम्हाला खायचं मन होईल त्यावेळेस तुम्ही नक्की अशा प्रकारे गुलाबजामुन बनवून खाऊ शकता, कारण खूप भारी आणि सेम टेस्ट असणारे हे हलवाईसारखे आज आपण गुलाबजामुन बनवणार आहोत फक्त रव्यापासून। ते इकडे बघा, मी पॅन ठेवलाय तापायला। ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, सुरुवातीला आपण दूध तापत ठेवायचे। 1-1.5 वाटीच्या अंदाजाने इथे दूध वापरायचं आहे। म्हणजे जर गुलाबजामुन जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर त्यानुसार मग दूध वापरायचं। तर इकडे मी 1-1.5 वाटीच्या अंदाजाने दूध ठेवलेलं आहे तापत। त्यानंतर मी इथे थोडीशी इलायची पावडर टाकलेली आहे। आता थोडंसं दूध उकळत ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण एका साईडला एका पॅनमध्ये आपण गुलाबजामुनसाठी आपण एक चाचणी किंवा पाक असं करून घ्यायचं आहे। म्हणजे आपण नेहमीच बघतो बघा, त्यामध्ये आपण पाकामध्ये गुलाबजामुन डिप असतात तसा पाक बनवायचा आहे। त्याच्यामध्ये 1 मोठी वाटीच्या अंदाजाने मी साखर घेतलेली आहे आणि 1.5 वाटी इथं मी पाणी घेते। छोटे 1.5 वाटीच्या अंदाजाने मी इथं पाणी टाकले आणि 1 मोठी वाटी साखर टाकलं। ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही इलायची पावडरसुद्धा टाकू शकता, चांगला फ्लेवर येतो चाचणीला। हे बघू शकता मी टाकून घेतलं थोडंसं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी येऊन द्यायची। आणि आपल्याला एकदमच चिकट बनवायचे नाही, अगदी पाक 2 तारी नाही बनवायचा, फक्त थोडंसं स्टिकी झालं की मग आपण ही बंद करायची चाचणी। इकडे आपलं दूधसुद्धा हे तापून झालेलं आहे, चांगल्यापैकी उबाळ आलेला आहे, बघू शकता उकळी आलेली आहे आणि छान हे मस्त उकळून गेलेलं आहे। हे दूध इलायची फ्लेवरमध्ये मस्त उकळून झालेलं आहे। आता आपण काय करायचं, थोडा वेळ असं जरा मिक्स करायचं मंद आचेवर, हलक्या हाताने, अजिबात घाई करायची नाही। हे बघा असं हलक्या हाताने याला मिक्स करायचं। तुम्ही हवं तर सुरुवातीला 1 चमचा तूप टाकून सुद्धा दूध तापू शकता आणि ज्यावेळेस आपण रवा याच्यामध्ये ॲड करू त्यावेळेस सुद्धा तुम्ही तूप टाकलं ना तरी हरकत नाही। तर मी तुपाचा वापर नंतर करणार आहे। हे असं हलक्या हाताने याला मिक्स केलेलं आहे थोडा वेळ आणि चांगली उकळी आलेली आहे। आता आपण काय करायचं, याच्यामध्ये आपला रवा टाकायचा आहे। तोपर्यंत एक चांगली उकळी येऊन द्यायची आणि मंद गॅस ठेवायचा आहे। आणि मंद गॅस झालं म्हणजे उकळी थोडी शांत झाली की आपण याच्यामध्ये 1 वाटी रवा आणि मिल्क पावडर टाकून घ्यायचं। इकडे बघू शकता इथं मी 2-3 चमचेच्या अंदाजाने मिल्क पावडर टाकलेला आहे। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, पण मिल्क पावडर जर टाकताना तुम्ही तर ह्याच्यामध्ये छान गुलाबजामुनला असं खव्याचा फ्लेवर येतो। म्हणजे आपण हलवाईकडे नेहमी गुलाबजामुन आणतो खातो बघा, तसा परफेक्ट असा ह्याला टेक्स्चर येतो, स्वाद येतो। त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये मिल्क पावडर नक्की टाका, खव्याचा स्वाद येतो त्यामुळं। आणि हे मिल्क पावडरसोबत थोडंसं हे दुधामध्ये आपण जरासं मिक्स करून घेऊया। हे बघू शकता हे असं हलक्या हाताने असं चमच्याच्या सहाय्याने मिल्क पावडर मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये चारी बाजूनी। आता इलायचीसोबत दुधासोबत हे मिल्क पावडर व्यवस्थित सेट होत आहे। हे असं मिक्स करत राहायचं थोडा वेळ, जोपर्यंत आपलं हे जे दूध तापत ठेवलं आपण ते थोडंसं घट्ट दिसत नाही ना तोपर्यंत आपण हे मिक्स करत राहायचे। आणि बघू शकता मस्त झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये रवा ॲड करणार आहोत। शक्यतो बारीक रवाच वापरा, कारण बारीक रवा टाकल्यामुळं काय होतं, गुलाबजामुन खूप छान स्पंची होतात, नरम सॉफ्ट होतात। आणि जाड रवा टाकला की थोडंसं असं जाडसरपणा त्याच्यामध्ये दिसत, म्हणजे तुम्हाला हवा तसा नरम सॉफ्टपणा मग तयार राहणार नाही गुलाबजामुनमध्ये। त्यामुळे इथं बारीक रवाच घ्यायचा। इकडे बघू शकता मी अगदी बारीक रवा वापरत आहे। तुम्ही जर रव्याचे गुलाबजामुन करत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा की बारीक रवाच वापरा। आणि जाड रवा जर असेल तर मिक्सरमध्ये थोडंसं फक्त बारीक करून घ्यायचं, जास्त नाही करायचं। हे असं थोडं थोडं टाकायचं, एकदम नाही टाकायचं, नाही तर काय होईल पूर्ण रवा रवा होऊन जाईल आणि दुधामध्ये रव्याचं टेक्स्चर खूप जास्त होऊन जाईल। त्यामुळं जितकं लागेल तितकं याच्यामध्ये आपण हे रवा टाकत राहायचा। आता रवा आपल्या सगळ्यालाच माहिती आहे, पाणी असो किंवा दूध असो लगेच सोकून घेतो। इकडे बघू शकता हे असं जितकं लागेल तितका मी रवा ॲड केलेला आहे। आणि आता चारी बाजून याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि इतका रवा पुरेसा आहे। छान याचा आता एक डो तयार होईल। रवा हे दूध पूर्ण सोकून घेत आहे आणि मस्त नरम सॉफ्ट हे असा आपला डो तयार होईल। सगळी प्रोसेस आपण मंद गॅसवरच करायची आहे।
अजिबात फास्ट आणि हाय फ्लेम नाही ठेवायची, नाही तर काय होऊन लगेच चिटकला जाईल बॅटर आपला. हे बघू शकता किती टेक्स्चर याचा लगेच बदलला गेला आहे. रव्याने पूर्णपणे दूध हे सोकून घेतलेलं आहे. तर मस्त झालेला आहे बघा, नरम सॉफ्ट मऊ असा हा बॅटर दिसत आहे. कारण आपण ह्याच्यामध्ये बारीक रवा टाकल्यामुळे याचा चांगला असा एक सॉफ्ट नरम डो तयार झालेला आहे. जाड रवा जर टाकला असता तर इतका असा छान असा नरम सॉफ्ट डो तयार नसता झाला. आणि गुलाबजामुन पण जाड रव्याने काय एवढे खास होत नाही. आता याच्यामध्ये मी ह्या स्टेजवर टाकते तूप. सुरुवातीला जरी तुम्ही दुधासोबत तूप उकळून घेतलं ना, म्हणजे दूध उकळून घेतलं ना तुपासोबत, तरी छान आहे. आणि असं नंतर ॲड केलं तरी काही हरकत नाही, एकजीव होऊन जातं. आता इथे मी अंदाजे 2 चमचे तूप टाकलं आहे. तुपाचा छान फ्लेवर येतो प्रत्येक मिठाईमध्ये. बोला कोणतेही गोड पदार्थ करायचं म्हटलं की आपण तूप नक्की टाकतो. त्यामुळे इथे 1 किंवा 1.5 चमचा असा तूप टाकायचं, जास्त पण तूप नाही टाकायचं. हे बघा आता छान असं मिक्स करून घेते व्यवस्थित. तर चांगला असं मिक्स केलेला आहे. तूप जे मी ॲड केलं होतं ते एकजीव झालं आहे याच्यामध्ये. आणि रव्याचा डो तुम्ही बघू शकता परफेक्ट असा हा तयार झाला आहे. आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकल्यामुळे परफेक्ट असायला खव्याचा एक स्वाद येणार आहे. म्हणजे असं वाटणार नाही की आपण रव्याची गुलाबजामुन खातो, अगदी आपण हलवाईकडून घेतो ना तसा याचा स्वाद लागणार आहे मिल्क पावडरमुळं. आणि इलायची प्लस आपण याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे. आता हे सगळं जे गरम बॅटर आपण केलेलं आहे ते सगळे एका प्लेटमध्ये काढायचे. बघू शकता कुठेही आपला बॅटर हा पॅनला चिटकला गेला नाही, म्हणजे चांगला असा हा परतून झालेला आहे. आता आपण काय करायचं, थोडंसं याला सेट करून घेऊया. आणि थोडंसं थंड झालं की मग आपण याला हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे. आता मळून घेतल्यामुळं काय होतं, स्पंजी आणि अशी मस्त फुललेले गुलाबजामुन तयार होतात. खूप काळापर्यंत, म्हणजे खूप वेळापर्यंत, काळ खूप मोठे, खूप वेळापर्यंत छान असे नरम सॉफ्ट हे गुलाबजामुन राहतात. तर जितकं चांगलं तुम्ही याला फ्रेश करताना म्हणजे मळून घेता तितकं चांगले तुमचे गुलाबजामुन हे रव्याचे तयार होतील. तर आता मस्त एक 5 मिनटं याला चांगलं असं मळून घ्यायचं आणि सहजपणे ह्याचा एक नरम सॉफ्ट डो तयार होतो. कारण हा रवा आहे, रवा अगदी छान नरम होऊन जातो. थोडंसं हलक्या हाताने असं थोडंसं गरम टेम्परेचर ठेवा, म्हणजे अगदी गार करून मळायचं नाही. थोडंसं नॉर्मल गरम असतानाच हे चांगलं मळून घ्यायचं. हाताला थोडंसं तूप लावायचं आणि पुन्हा एकदा मी याच्यामध्ये थोडासा तुपाचा फ्लेवर दिला आहे, म्हणजे चांगला असं एक स्वाद येईल गुलाबजामुनमध्ये. आणि हे असं बघा मळून घ्यायचं व्यवस्थितपणे. नरम जितकं तुम्ही करताना हा रवा मळताना तितकाच छान तुमचे गुलाबजामुन रव्याचे तयार होतील, एवढी तर मी खात्री देते. हे बघा किती छान असा हा नरम क्रीमी टेक्स्चर झाला आहे बघा. त्याला एकदम भारी वाटतं, एकदम परफेक्ट सॉफ्ट आणि नरम असा हाताला लागतो आहे माझ्या. ते असं मळून घ्यायचं थोडं थोडं. जर गरम लागत असेल तर थोडा वेळ थांबायचं आणि मग पुन्हा मळायचं. हे बघा छान असा हा मळून घेतलेला आहे डो मी आता रव्याचा. वाटतसुद्धा नाही आपण हा रवा मळतो आहे, असं वाटते कुठलं तरी आपण पीठ मळतो आहे, पेढ्याचं पीठ असतं बघा. तर छान व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं, हे थोडा वेळ ठेवायचं. मळून झालं की 1-2 मिनटंच फक्त ठेवायचं, जास्त नाही, तर काय कडक होऊन जाईल रवा, पण जास्त नाही ठेवायचं. बघू शकता याचं टेक्स्चर, वाटतच नाही हा आपण रवा मळलेला आहे, इतका नरम सॉफ्ट पिठासारखा झाला आहे अगदी. तर आपण ह्याला काय करायचे, आता आपण याचे गुलाबजामुन तयार करायचे. गुलाबजामुन तुम्ही आवडीनुसार करू शकता, म्हणजे गुलाबजामुनचे तुम्हाला माहीतच असेल साईज, लहान छोटे मोठे किंवा लांब आकाराचे कसेही तुम्ही बनवू शकता. तर मी गोल आकार देते आणि व्यवस्थित असं हातावर घेऊन जितके तुम्हाला लहान मोठे हवे तितके साईज घ्यायची आणि छानपैकी असे गुलाबजामुन तयार करायचे. बघू शकता इतका सॉफ्ट आणि मस्त असा मऊ दिसतोय गुलाबजामुन. आपला कुठेही क्रॅश पडलेला नाही आहे ना, कुठं तुटला गेलेला आहे. ह्याच्यामुळेच आपल्याला जो रव्याचा डो आहे ना तो चांगला मळला गेला पाहिजे, जेणेकरून असे फुललेले गुलाबजामुन तयार होतात. बघू शकता एकही वर रेष अशी तयार झालेली नाही आहे. परफेक्ट असा हा चारी बाजूनी नरम सॉफ्ट असा हा गुलाबजामुन तयार झालेला आहे. इतकं भारी तयार झालेत मस्त. आता हे मी सगळे घेते करून. हे बघू शकता
हे इतके सारे मी गुलाबजामुन एकच साईजचे केलेले आहेत, छान असे तयार झालेले आहेत. कुठेही रेष पडली नाही, कुठेही क्रॅश पडला नाही आहे. मस्त नरम सॉफ्ट असे हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तर हे असे तयार होतात आणि हे असे तयार झाले चांगलं पीठ मळल्यामुळं की मग मस्त नरम वगैरे राहतात. तर चला आपण ह्याला घेऊया फ्राय करून गरम तेलामध्ये. तर इथे मी तेल तापत ठेवलं आहे. हाय फ्लेम करायची आणि एक एक करून आपण गुलाबजामुन जे बांधून घेतले ते सगळं टाकून घ्यायचे याच्यामध्ये एक एक करून. सुरुवातीला टाकता वेळी जरा गॅस स्लो ठेवायचा, कारण काय आहे तेल उडण्याची शक्यता असते. त्यामुळे जरा जपून हे हलक्या हाताने एक एक करून असा गुलाबजामुन आपला हे सोडून द्यायचं तेलामध्ये आणि थोडा वेळ 5-1 मिनटं याला फ्राय होऊन द्यायचं. जोपर्यंत याच्यामध्ये छान असा रंग तयार होत नाही तोपर्यंत याला फ्राय होऊन द्यायचं. आपल्याला ज्यावेळेस वाटलं की आता मस्त असा लाल रंग तयार झाला आहे, क्रिस्पीपणा याच्यामध्ये तयार झाला की आपण हे काढून घ्यायचं आहे. तर आता 1-2 मिनटं 5 मिनटं आपण ह्याला फ्राय करून घेऊया गरम तेलामध्ये. हे बघा असं हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने आलटीपलटी करून घ्यायचं आहे. अजिबात घाई करायचं नाही, नाही तर काय होऊन तुटले जाईन सगळे, कारण हा रवा आहे आपला. जोपर्यंत चांगला भाजत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये ओलापणा असतो. त्यामुळे याला हलक्या हाताने जसं रंग येईपर्यंत फ्राय करायचा. आणि मग एकदा चांगला रंग आला, थोडासा कडकपणा याच्यामध्ये तयार झाला की मग तुम्ही हाय फ्लेम करून मग चांगलं याला फ्राय करू शकता. हे बघू शकता इकडे आपली चाचणीसुद्धा म्हणजेच गुलाबजामुनचा जो पाक आहे तो तयार झालेला आहे. अजिबात आपल्याला जास्त असं हे नाही करायचं, 2 तारी 3 तारी नाही करायचा पाक हा. फक्त थोडासा स्टिकनेसपणा ह्याच्यामध्ये आला ना, थोडासा चिकटपणा आला की बस आहे, पुरेसे. आता मी चाचणीचा गॅस केलेला आहे बंद, थंड करायला ठेवते. आणि इकडे बघू शकता आपले हे गुलाबजामुन किती छान असे हे गोल्डन ब्राऊन याच्यामध्ये रंग तयार होत आहे. अजूनही आपल्याला छान रंग येऊन द्यायचा आहे. हा सुरुवातीचा पहिला रंग आहे, याच्यानंतर अजून पुन्हा एकदा छान रंग तयार होईल आपला गुलाबजामुनचा. हे असं फ्राय करत राहायचं. आणि आता मी हाय फ्लेम करते म्हणजे झटकीपट ह्याच्यामध्ये रंग तयार येईल आणि कडक होऊन जातील. हे बघू शकता 1-2-3 मिनटानंतरच आपले हे गुलाबजामुन बघा किती छान असे परफेक्ट रंग याला तयार झाला आहे. म्हणजे जो ओरिजिनल आपला गुलाबजामुनचा रंग असतो तो रंग याच्यामध्ये तयार झालेला आहे. आणि चांगले असे हे लाल भडक आपले असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडा वेळ असंच ठेवायचं आहे आणि मग हे एक एक करून काढून घ्यायचं आहे. तर थोडा वेळ अजून मी याला परतून घेते. गॅस इथं मी स्लोच ठेवला आहे, कारण की फास्ट गॅस केला ना की मग जळून जातील आणि मग खूपच अति प्रमाणात मग जास्तच लाल भडक होईल, असं नको आहे आपल्याला. स्लो गॅसवरच छान रंग येऊन द्यायचा. हे बघा किती भारी आणि सुंदर असे हे आपले गुलाबजामुन आत्ताच दिसायला लागलेले आहेत. खाता वेळेस त्याचा एकदमच छान स्वाद लागणार आहे, कारण परफेक्ट असे हे आपले भाजले पण गेलेले आहेत तेलामध्ये आणि आतून एक नरम सॉफ्टनेस पण आहे याच्यामध्ये. तुम्हाला असं खाता वेळेस वाटणारच नाही की हे आपण घरी बनवले, तितके छान लागतात तर गुलाबजामुन. आता हे मी काढून घेते. हे बघा आता झालं आहे व्यवस्थित परफेक्ट भाजले गेलेले आहेत. तर बघू शकता इतका छान असा हा रंग तयार झाला आणि परफेक्ट असा हा आपला गुलाबजामुन हलवाईसारखा वाटतोय का नाही बघा. हे असं तयार झाले. आता आपण हे काढून घेऊया. याचं एक ट्रॉयल काढून घ्यायचं. सर्व हे गुलाबजामुन मी आता एक एक करून काढून घेते. हे बघा खूपच सुंदर असे हे गुलाबजामुन तयार झालेत आपले. तुम्ही हे गुलाबजामुन भरपूर क्वांटिटीमध्ये करूनसुद्धा ठेवू शकता, म्हणजे कधी पण मन झालं की तुम्ही खाऊ शकता. हे बघा घरच्या घरी असे तुम्ही हे गुलाबजामुन तयार करू शकता. बाहेरून जाऊन खर्च करण्यापेक्षा आपण घरीसुद्धा करून खाऊ शकतो. आणि एकदा तुम्ही जर ट्राय केलं ना मग नेहमी नेहमी तुम्हाला करावंसं वाटणारच. सुरुवातीला मी सुद्धा बाहेरूनच म्हणजे आत्तासुद्धा आणते, पण कधी जर घरचा स्वाद घेऊ वाटला तर आपण घरी असं करू शकतो. सोपी प्रोसेस आहे. तुम्ही बघितलं आपण याच्यामध्ये काहीच असं विशेष वापरलं नाही आहे. झटकीपट होणारे हे रव्याचे गुलाबजामुन आहे. तर बघू शकता मस्त असे हे रव्याचे आपले गुलाबजामुन तयार झालेत. ते साईडला ठेवायचं आणि ही जी चाचणी आपण केलेली आहे ना ती इथं काढून ठेवली आणि अगदी थंड झालेली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, गुलाबजामुन ज्यावेळेस तयार होईल ना अगदी गरम असलेली चाचणी आपल्याला अजिबात नको आहे. थंड चाचणी हवी आहे. गरम चाचणीमध्ये जर तुम्ही गुलाबजामुन टाकता तर तुमचा एकही गुलाबजामुन रव्याचा असू कोणता असू टिकणार नाही, तुटला जाऊ शकतो. त्यामुळं अगदी थंड बघू शकता पूर्णपणे मी ही चाचणी जी आहे ना ती थंड केली.
थंड चाचणीमध्येच गुलाबजामुन नेहमी डिप करायचे, त्यामुळे त्याच्यामधला कडकपणा, नरमपणा, सॉफ्टपणा खूप वेळपर्यंत टिकून राहतो. आणि गरमागरम जर तुम्ही असे गुलाबजामुन सेट केल्याच्यानंतर जर गरमागरम चाचणी टाकताना तर 1-2 मिनटातच गुलाबजामुन पूर्णपणे मॅश होतील, तुटले जातील. त्यामुळं हे असं थंड करूनच चाचणी याच्यामध्ये पाक हा टाकून घ्यायचा. आता चाचणी थंड असल्यामुळं हे मस्त परफेक्ट असं गुलाबजामुनला सोकूनसुद्धा घेईन. आणि दुसरी गोष्ट, असं तुटले जाणार नाही, कारण ही खूप प्रमाणात मी थंड केलेली आहे. नॉर्मल फक्त वाफ निघत आहे, कारण की भरपूर प्रमाणात मी हे थंड केली, तुम्ही बघू शकता. आता मी याला एक अर्धा तास ठेवणार आहे सेट व्हायला, जेणेकरून ही सगळी चाचणी याच्यामध्ये पूर्णपणे सेट होऊन जाईल आणि गुलाबजामुन आपले एकदम रसदार आणि ज्युसी बनतील. तर आता हे ठेवून द्यायचे मस्तपैकी. आणि याच्यावर झाकण ठेवलं तरी हरकत नाही, नाही ठेवलं तरी काही हरकत नाही. रूम टेम्परेचरवर सुद्धा तुम्ही याला ठेवू शकता. तर मी झाकण ठेवून याला दिला होता अर्धा तास. तर बघू शकता आता अर्धा तासानंतर आपले हे गुलाबजामुन बघा, कुठेही तुटला गेलेलं नाही आहे, कुठेही क्रॅश पडलेला नाही आहे. परफेक्ट जसे आपण बनवले होते तसेच हे गुलाबजामुन राहिलेले आहेत, कारण आपण चाचणी याच्यामध्ये खूप प्रमाणात थंड वापरलेले आहे. तर आता मी एका ह्या छोट्या डब्यामध्ये काढून घेते, तुम्हाला दाखवते हे कसे झालेत आपले गुलाबजामुन. बघू शकता परफेक्ट झालेत आपले गुलाबजामुन, कुठेच तुटले गेले नाही आहेत. गुलाबजामुन बनवताना सुद्धा खूप काळजी घ्यायला लागते, म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्ष ठेवावं लागतात. हे बघू शकता इथे मी 4 गुलाबजामुन काढले. थोडासा असं छान हा पाक घेते, इलायची फ्लेवर असलेला मस्त. हे पाक असाच पातळ खूप छान वाटतो, अजिबात चिकट नाही बनवायचा. हे बघा मस्त असा पाक तयार झाला. हे उरलेला तर मी ठेवून देते आणि नंतर मूड झाला की परत खाऊन घ्यायचं आपण. हे बघा आता परफेक्ट कसे आपले हे गुलाबजामुन हलवाईसारखे हे घरच्या घरी आपण हे रव्यापासून तयार केलेले आहेत. हे बघा खव्याचे सुद्धा गुलाबजामुन तयार होतात. हे बघा मस्त ज्युसी आणि रसदार, नरम, सॉफ्ट, तोंडात टाकता क्षणी असा मेल्ट होणारे हे परफेक्ट अशी हलवाईसारखे आपले हे गुलाबजामुन तयार झाले आहेत खाण्यासाठी. त्याचा आनंद घ्यायचा घरच्या घरी असे गुलाबजामुन बनवून एका प्लेटमध्ये 2-3 तुम्हाला जितके आवडतील तुम्ही हे गुलाबजामुन बनवून खाऊ शकता. तुम्हाला मी दाखवते जवळून. हे बघू शकता इतका ज्युसी, नरम, सॉफ्ट असे हे परफेक्ट आपले हे रव्याचे गुलाबजामुन तयार झाले आहेत. बघू शकता हे बघा आतला याचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता. वाटते का नाही परफेक्ट आपण हलवाईसारखे हे गुलाबजामुन घरच्या घर बनवलेले आहेत. वाटतसुद्धा नाहीत आपण हे घरी बनवलेले आहेत. इतके ज्युसी आणि नरम सॉफ्ट हे गुलाबजामुन तयार झाले. खायला इतके भारी लागतात. याच्यामधला स्पंजी म्हणा तुम्ही बघू शकता. तर खाता क्षणी अगदी परफेक्ट असा मला फ्लेवर लागला. दूध पावडर जे टाकले, मिल्क पावडर, त्याचा एक मावा फ्लेवर लागतो. इलायची प्लस आपण तूप वगैरे सगळं याच्यामध्ये वापरलं आहे. तर खूप छान असे हे गुलाबजामुन तयार झालेत रव्याचे. तर तुम्हाला आवडत असतील रव्याचे गुलाबजामुन तर नक्की तुम्ही अशा प्रकारे एकदा ट्राय करा. बघू शकता मस्त झालेले आहेत परफेक्ट असे गुलाबजामुन हे स्पंजी, ज्युसी, नरम, सॉफ्ट असे हे गुलाबजामुन झालेले आहेत. तर घरच्या घरी बनवाल, आपल्या लहान मुलांना सुद्धा त्या आवडीने खातील ते. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह.